तुमच्यासोबत दिल्लीला पाठवेल असं चर्चा बरेच आहे. नाही, आमच्यासोबत त्यांची आवश्यकता नाही आहे. त्यांना आम्ही इथं मुद्दाम ठेवलेला आहे. त्यामुळं तिकडं दिल्लीला नितीन गडकरी, नारायण राणे आम्ही सगळे आहोत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रामध्येच आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रश्न येत नाही आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा आरपीआय एकीकरणाचा प्रस्ताव ठेवत आहे. नेमकं कुणामुळे तो प्रस्ताव आढळला जातो? कुणामुळे कुणावर आरोप काय मी करत नाही आहे, पण एकतर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे. म्हणजे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्यालाच फक्त दोष देऊन चालणार नाही आहे. तर आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का? गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात. कुठल्या एका नेत्याच्या पाठीमागे उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही. स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे. त्यामुळं लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे, तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं. त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे. ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे. त्यांनी आमच्या आघाडीसोबत, आमच्या महायुतीसोबत, NDA सोबत त्यांनी यावं. विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे. कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही, तर ते संविधान मजबूत करणारे आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील हे अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडो यात्रा का काढताय, पण 70 वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का? 70 वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का? आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची? आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे. नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भारत जोडो यात्रा, आता भारत न्याय यात्रा, तुम्ही यात्रा का काढत राहा. आमची यात्रा विकास यात्रा आहे. तुमची यात्रा ही भारत न्याय यात्रा तुम्ही काढा. पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही. आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा. जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात किती जागा? नाही, राज्यामध्ये आता एक 40+ जागा आमच्या येतील असा आम्हाला अंदाज आहे. म्हणजे जरी काय एक्झिट पोलचे रिपोर्ट जरी काय येत असले तरी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याचे रिपोर्ट असे वेगळे आले होते. पण जनतेचा कौल असा मिळाला की मध्य प्रदेशमध्ये 163 जागा BJPच्या निवडून आल्या. त्यामुळे ठीक आहे, एक्झिट पोललाही त्यांचा पोलमध्ये काय ओपिनियन देण्याचा अधिकार आहे. परंतु जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेनं आमचं काम बघितलेलं आहे. आणि एकट्या नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी हे सगळे पैलवान एकत्र आलेले आहेत. पण त्या पैलवानाने काही तेवढी तयारी केलेली नाही आहे. त्यामुळं आम्ही तयारी केलेले सगळे पैलवान आहोत. त्यामुळं त्यांना चारी मुंड्या चित करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं आम्ही आमच्या तयारीमध्ये आहोत. त्यांनी प्रयत्न करावा, परंतु त्यांना तेवढं यश मिळणार नाही असा आमचा अंदाज आहे. मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीने कुठं जायचं तो अधिकार त्यांचा आहे. प्रकाश आंबेडकर ते सक्षम नेते आहेत. आमच्या समाजातले एक सिनियर आणि अभ्यासू नेते आहेत. पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास असणारे ते नेते आहेत. त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो अधिकार पूर्णपणे त्यांना आहे. परंतु महायुती जे हे आहे ते महायुतीसोबत तर ते काय येणार नाही आहे. परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांना जायचं असेल तर त्यांना जायला काही हरकत नाही आहे. आणि 12 जागांचा त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे. म्हणजे 4 पक्षांनी 12 जागा वाटून घेतल्या की आम्हाला त्या चौघांचे 12 वाजवण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं 12 जागांचा त्यांचा प्रस्ताव आहे, तो महाविकास आघाडीने स्वीकारावा आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावा असं माझं मत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.